सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील वसी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर अनुभव बघणार आहोत। या ताईंनी या अगोदर देखील त्यांना आलेले स्वामींचे बरेचसे अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केले आहे। या ताई अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका येथील रहिवासी आहे। ताईंना जी प्रचिती आली ती खरंच खूप आगाध आहे। स्वामी आपल्या भक्तांचे कसे रक्षण करतात। जर आपल्या घरामध्ये स्वामींचे अधिष्ठान असेल, स्वामींचं नामस्मरण होत असेल, तर स्वामी अशा घरामध्ये प्रत्यक्षात कशा प्रकारे वास करतात, या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण स्वामी आईंचे रोज नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती असेच येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे। आज हा अनुभव सांगताना अक्षरशः अंगावरती शहारे उभे राहत आहे आणि स्वामींची महिमा किती आगाध आहे हे कळलं आहे। खरंच स्वामींची जर सेवा केली असेल ना, तर स्वामी ती सेवा व्याजासकट आपल्याला परत करतात। माझा असाच काही अनुभव स्वामींनी मला दिला आहे। मी स्वामींची खूप काही सेवा करते असे नाही, पण तोडकी मोडकी सेवा मी नक्की करते। मला तर वाचताही लिहिता येत नाही, पण स्वामींच्या कृपेने मी स्वामींचं चरित्र वाचू शकते आणि स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेकही करू शकते। ही फक्त स्वामींची माझ्यावरती झालेली कृपा आहे। खरंच मी खूप भाग्यवान आहे की स्वामींनी माझ्याकडून ही सेवा स्वामी करून घेतात। स्वामी भक्तांना एवढीच माझी तोडकी मोडकी पामर भक्ताची सेवा स्वामी मान्य करून घेतात। आत्ता मला जो अनुभव आला आहे तो असा आहे की स्वामी भक्तांनो, काय झालं ना की गुरुवार होता। गुरुवारी सर्व काही आवरलं, माझी आरती वगैरे झाली। आरती झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य वगैरे मी दाखवत असते। आरती संध्याकाळी 6ची करत असते। जेवणं वगैरे झाली। जेवणं झाल्यानंतर मी रोज काय करते की ज्या बकेट्या आहेत त्या पाणी भरून घरामध्ये आणत असते आणि सकाळी उठून मी त्यामध्ये हीटर लावून पाणी ते तापवत असते। असा माझा दिनक्रम रोजचा चालू असतो आणि असंच त्या दिवशी देखील मी केलं। पण अचानक मी जी बादली तेथे लावते ती बादली अचानक गळू लागली। तिला इतकं मोठं होल पडलं की कसं पडलं कळालं नाही। म्हटलं एवढी चांगली बादली कशी फुटली। म्हणून मी काय केलं की त्या दिवशी दुसरी जी बकेट जाड होती ती बकेट घेतली आणि ती हीटरसाठी लावण्यासाठी ठेवली। आणि त्या दिवशी मी कधीही असं करत नाही, पण व्हायचं असल्यावर कसंही काहीही होऊ शकतं हे आपल्याला कधीच कळत नसतं। स्वामी महाराज मला अगोदर संकेत देत होते। माझा डावा डोळा खूप फडफड करत होता, पण म्हटलं आता जे काही असेल ते स्वामी बघून घेतील। आणि मग त्या रात्री असं काही घडलं आणि मग मी काय केलं, जी हीटरची पिन आहे ती पिन खोसून दिली आणि त्या बकेटमध्ये लावून दिली। म्हटलं सकाळी उठलं की फक्त बटन चालू करायचं, बाकी काहीच नाही। आणि मग मी झोपण्यासाठी गेली, झोपली, पण रात्रीचा 1 वाजला होता। झोपल्यापासून सारखं मला असं वाटत होतं की माझा मोबाईल कुठे आहे, मोबाईलला चार्जिंग असेल का, कारण माझ्या घरी माझी मुलगी आलेली होती। मुलगी आल्यामुळे तिचे मुलं आणि माझं मोबाईलकडे अजिबात लक्ष नव्हतं। म्हटलं मुलांनी मोबाईल कुठे टाकला, कुठे गेला की काय, आणि चार्जिंग आहे की नाही, हाच विचार माझ्या डोक्यामध्ये कंटिन्यू चालू होता। असंच करता करता पण मी उठले नाही। मला खूप कंटाळा आला होता उठायचा। मग रात्रीचा 1 वाजला। 1 वाजल्यानंतर मी असं तडकन मला कोणीतरी उठवलं आणि मोबाईल बघ असं सांगितलं आणि मग मी मोबाईल बघण्यासाठी लाईट लावला आणि घरामध्ये गेले। घरामध्ये गेल्यानंतर जे दृश्य बघितलं ते बघून आज देखील माझ्या अंगावरती शहारे उभे राहत आहे। स्वामी भक्तांनो, काय झालं ना की मी बघितलं की पूर्ण घरामध्ये आपण पाऊस जसा पडतो तसं पाणी माझ्या अंगावरती पडत होतं। आणि मी जेव्हा ती बकेट बघितली त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण स्वामी भक्तांनो त्या बकेटीमध्ये थोडंसंच पाणी राहिलं होतं। जे हीटर होतं ते पूर्णपणे जळालं होतं आणि पूर्ण लालबुंद झालं होतं। 5-10 मिनिटे जरी उशीर झाला असता
तर ती बकेट पूर्णपणे जळाली असती, मोठी आग लागली असती आणि त्याच्या जवळच माझं फ्रीज होतं. फ्रीजच्या जवळच गॅसची टाकी होती. खूप मोठं विस्फोटक त्या दिवशी घरामध्ये घडणार होता. पण त्यावेळेस स्वामींनी मला उठवलं आणि ते दृश्य बघून मला काय करावं तेच कळत नव्हतं. आणि त्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठली, स्वामींपुढे नतमस्तक झाली आणि डोळ्यातून इतके अश्रू वाहत होते ना की तुम्हाला मी शब्दातही सांगू शकत नाही. किती मोठ्या संकटातून स्वामी अलगदपणे आपल्या भक्ताला काढतात. जिथे स्वामींचं अधिष्ठान असतं ना, तिथे असे अघटित कधीही काहीही घडू शकत नाही. हेच स्वामींना दाखवून दिलं आहे. खूप मोठा प्रचिती, खूप मोठी साक्षात्कार त्या दिवशी माझ्यासोबत घडला. हा साक्षात्कार मी कधीही विसरू शकत नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हे वाटत असेल की हे काय असं होऊ शकतं, पण नाही, हे फक्त स्वामींनीच करून दाखवलं होतं. कारण असं अचानक रात्री उठणं हे शक्य नाही आणि मी कधीही मोबाईलचा विचार कधी करत नाही. पण त्या दिवशीच माझ्या मनामध्ये मोबाईलचा विचार का बरं आला, हे पण खूप विचार करण्याची गोष्ट आहे. स्वामी भक्तांनो, अशी मला ही स्वामींची प्रचिती आली, ती तुमच्यासोबत शेअर करावी असं वाटलं, म्हणून मी हा अनुभव येथे छोटासा होता पण खूप माझ्यासाठी मोठा होता म्हणून शेअर केला आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.